जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। अहिलानगर जिल्ह्यात घरकुल योजनेच्या कामांना गती देण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून प्रलंबित घरकुले पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांची गावागावात पाहणी सुरू आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून घरकुल योजनेअंतर्गत प्रलंबित घरकुले, नवीन घरकुलाचे काम आणि प्रलंबित हप्ते तत्काळ वितरित करण्यासाठी प्रशासन सक्रिय झाला। जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या आदेशानुसार शेवगाव पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनल शाह यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी गावागावात जाऊन घरकुल लाभार्थ्यांच्या घराची पाहणी आणि चौकशी करत आहेत। शेवगाव तालुक्यातील वालम टाकळी येथे अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केलं। तसेच काही घरकुलांच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आलं। यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे, ग्रामसेवक सुनील काळे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सचिन भाकरे, विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके, विस्तार अधिकारी गौतम फाजगे, स्थापत अभियंता निलेश झिरपे, स्थापत अभियंता सतीश मोरे, जब्बारभाई पटेल, कनिष्ठ अभियंता प्रशांत भोसले, गृहनिर्माण अभियंता अमोल आल्हाट, विक्रम बारवकर, विठ्ठल देशमुख, मधुकर पाटेकर, जामदार शेख, नासिर शेख, श्याम राजपुरे, पिंटूभाई शेख, दिलीप भुंगळे आदींसह ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री संत भगवान बाबा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ठेवीदारांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवींना गंडा घालण्याचा आरोपावरून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला। नगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी पाथर्डी पोलीस ठाण्यात 13 जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये शासनाने अचानक केलेल्या मोठ्या वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या तालुका शाखेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या दरात झालेली वाढ ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक असून शासनाने तत्काळ ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। ओळखीचा गैरफायदा घेत एकाने 15 वर्षीय मुलीला धमकावत अत्याचार केला, हे त्याने मित्राला सांगितलं। मित्राने ही बदनामीची धमकी देत मुलीवर अत्याचार केला। नंतर पीडित मुलीच्या 13 वर्ष वयाच्या बहिणीला 5 जणांच्या टोळक्याने महिनाभरापासून त्रास देत वारंवार विनयभंग केला। पारनेर तालुक्यातील कानून पठार येथील हा संतप्तजनक प्रकार समोर आला। पोलिसांनी 7 जणांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून 2 आरोपींना ताब्यात घेतलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। युद्धामुळे हुर्मुझ समुद्र धुनी बंद असल्यामुळे इराण व अफगाणिस्तानातून होणारी अंजीर आणि खजुराची आवक बंद झाली आहे। त्यामुळे ऐन रमजान मध्ये अंजीर व खजूर आदींच्या किमती वाढल्यात। याचा फटका मुस्लिम समाजातील गोरगरीब जनतेला बसलाय। दरम्यान नागरिकांची तसेच व्यवसायधारकांची सिलेंडरसाठी वणवण सुरू आहे। पाथर्डी पंचायत समितीच्या कामकाजात शिस्तीचा अभाव, अस्वच्छता आणि जनतेच्या कामातील दिरंगाई यावर तीव्र नाराजी व्यक्त करत अहिलानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी गुरुवारी पंचायत समितीच्या कामकाजाची झाडाझडती घेतली। यावेळी गैरहजर असलेल्या 3 कर्मचाऱ्यांना विनापगारी करण्याच्या सूचना केल्या। लेट लतीफ कर्मचाऱ्यांना शो कॉज नोटीस देण्याचा इशाराही भंडारी यांनी दिला। अहिलानगर मध्ये घरगुती LPG गॅस वितरणाच्या संदर्भात नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नागरिकांच्या समस्या मांडण्यात आल्या। घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या वितरणामध्ये
होत असलेल्या कथित गैरप्रकारामुळे नागरिक त्रस्त असल्याचं सांगण्यात आलंय। गॅस वेळेत न मिळणे, वितरणातील अनियमितता आणि ग्राहकांना होणारा त्रास याबाबत तक्रारी वाढत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। या संदर्भात तत्काळ चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली। यावेळी विविध पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान या प्रकरणाची प्रशासनाकडून दखल घेतली जाईल का आणि नागरिकांच्या समस्या सुटतील का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। मुंबईतील विधान भवन परिसरात महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार संग्राम जगताप आणि अहिल्यानगर जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांची सदिच्छा भेट आमदार विक्रम पाचपुते यांनी घेतली। विधान भवन परिसरात झालेल्या या भेटीत राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी, जनतेशी निगडीत प्रश्न तसेच विविध विकासाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला, विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर थोडक्यात आपली भूमिका मांडली। दरम्यान महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राज्यातील विविध विषयांवर चर्चा आणि बैठका सुरू असल्याचं चित्र विधान भवन परिसरात पाहायला मिळालं। उसने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर तलवार व कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना शहरात घडली आहे। या प्रकरणी 4 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या संजय साळवे याच्याकडे उसने पैसे मागितले होते। त्याचा राग आल्याने 24 फेब्रुवारीला दुपारी आरोपीने त्याला फोनवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर थत्ते मैदान परिसरात बाबा जहागीरदार यांनी तलवारीने तर संजय लक्ष्मण साळवे यांनी कोयत्याने वार करून या मुलास जखमी केला। या प्रकरणी बाबा जहागीरदार, संजय लक्ष्मण साळवे, विजय लक्ष्मण साळवे व अजय लक्ष्मण साळवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्ह्याची खबर बातमीमध्ये इथेच थांबतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।